तुम्ही पहिला आसतले कंटिन्युअसली 2 वरां 20 मिनटां बजेट पयले फावटी वाचले आणि डिजिटल माध्यमांतल्यान तुमच्या सगळ्यांच्या मुखार प्रेजेंट केलें. ह्या फावटीचें बजेट हें टुरिजम फोकस बजेट आशिल्लें. टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चराचेर पुराय भर दिवपी बजेट आसा. दुसरें हें बजेट ग्रीन बजेट आसलें. वेगवेगळ्यो ग्रीन इनिशिएटिव्ज म्हज्या सरकारान फुडल्या वर्साक घेवपाच्यो ठरयल्या. आयदर ग्रीन एनर्जी आसतलें, ईज इन पब्लीक ट्रान्सपोर्टेशन आसतलें, क्लीन गोवा ग्रीन गोवा ही कॅम्पेन खूब मोठ्या प्रमाणांत वर्सभर सगळ्या हाजेर चलयतले. 100% लिटरसी साध्य करप आनी स्वयंपूर्ण गोंय हें मिशन मोडाचेर फुडें व्हरप अशा पद्दतीचें हें बजेट आसलें. ह्या बजेटांतल्यो काही फिगर्स हांव तुमच्या मुखार दवरतां. बजेटाची सायज ही 28,163 कोटी आसा, which is revenue expenditure is 20,299 कोटी आणि कॅपिटल एक्सपेंडिचर इज 7,863 कोटी आसा. रेव्हेन्यू सरप्लस बजेट आसा 2,403 कोटी रेव्हेन्यू सरप्लस आसा. फिस्कल डेफिसीट एस्टिमेटेड इट इज 2,826 कोटी रुपया आसा, which is around 2.5% of the GSDP and well within the prescribed limit. ह्या बजेटाचे मेजर अनाउन्समेंट म्हाका सांगता आसतना म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ द युनिफायड पेन्शन स्कीम फॉर द गव्हर्मेंट स्टाफ, देअर बाय एश्युरिंग 50% ऑफ द एवरेज ऑफ द लास्ट पे. फॅमिली पेन्शन, एश्युअर्ड मिनिमम पेन्शन ह्यो बेनिफिट्स ह्यो तांकां मेळटल्यो. सेकंड, आमी पळयता की मडगांवांतली दिंडी आनी देवी लयराईची जात्रा ही स्टेट फेस्टिवल म्हणून आमी डिक्लेअर केला. त्या खातीर वेगवेगळ्यो सोयी सुविधा त्यो थंयसर कायमच्यो तयार करतले. न्यू गोवा गोवा हांगासर नवें गोवा राम निवास बांदपाचें आमी ठरयलां आनी गोवा भवन आनी दिल्लींतली दोनी भवन ही जी आसा पळय न्हू, भवन आनी सदन हें रिनोवेट करपाचें थारायलां. GHRTCन आनीक 4,000 स्टाफ आमी नवीन रिक्रूट करतले. प्रायवेट सेक्टरान सुद्धा GHRTCच्या स्टाफाक हावजकीपिंग, सेक्युरिटी, अदर जॉब्स ऑल्सो GHRTCच्या मार्फत घालप आनी एट पार पे म्हणजे विथ GHRTC स्टाफ हो दिवपाचो सरकाराचो प्रयत्न आसता. वेगवेगळे त्यांचे CSR म्हण किंवा गव्हर्मेंटा कडल्यान कॉम्पेन्सेशन मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज गोंयकार भुरग्यांक मेळपाक जाय म्हणून हे आमी हो GHRTCंतल्यान घालपाचो थारायला. CM फेलोशीप गव्हर्मेंटात वेगवेगळ्या रिसर्च ओरिएंटेड प्रोजेक्टाचेर फेलोज घेतलेत जे PhD आनी रिसर्च करता अशे फेलोज आसतले. गोवा सायन्स अँड टॅक्नॉलॉजी, गोवा वेस्ट मॅनेजमेंट, गोवा रिसर्च सेंटर ह्या प्रोजेक्टांनी स्पेसिफिकली रिसर्च करपी भुरगे हे घेतले. बट त्याच बरोबर प्रायवेट सेक्टरान सुद्धा ज्या जाग्यार R&D चलता, विशेष करून फार्मा सेक्टर, हेल्थ सेक्टर ह्या सेक्टरानूय बी थंयसर तांकां ऑनरेरियम आसतलोच. बट गोंय सरकारूय बी R&Dत ते काम करता म्हणून तांकां इन्सेंटीव दिवपाचें काम ते सरकार करतलें, इन्क्लुडींग मल्टीनॅशनल कंपनीज. मुख्यमंत्री कौशल्य सहाय्य योजना ही आमी एसेसरीज फॉर द स्टुडंट्सां खातीर स्कील प्रोवायड करपा खातीर वेगवेगळ्या पद्दतीची ही योजना सुरवात केल्ली आसा. रिप्लेसमेंट ऑफ द ओल्ड बाल रथ ही स्कीम आमी लॉन्च करता. सेटिंग अप ऑफ द भारतीय ज्ञान परंपरा सेल टू रिवाइव द ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम हो आमी सेल सुरू करपाचो ठरयला. स्कील ऑन व्हील फॉर द स्कील डेव्हलपमेंट टू रिमोट एरियांनी वचून सुद्दां तांकां स्किलींग करप हें आसतलें. न्यू स्कीम फॉर द मुख्यमंत्री सहाय्य रोजगार योजना एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट जावपा खातीर ही स्कीम चालीक लायतले. प्रत्येक आमदारा खातीर कॅपिटल काम 100 कोटी रुपयाची कॅपिटल कामां ही तांकां सँक्शन करपाक तांच्या मतदारसंघात आमी इनिशियली तांच्यांनी प्लॅन करचें. आपली 100 कोटीची खंयची कामां वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत WRD आसतले, PWD आसतले, कॉर्पोरेशन आसतली आनी ताका पयलींच जाता तितके बेगीन जे प्लॅन जर पयलींच चार्ट आमकां मेळत जाल्यार त्या कामांक तांकां एक्सपेंडिचर सँक्शन हो दिवपाक आमकां खूब बऱ्या पद्दतीन जातलें आनी प्लॅन्ड वर्क म्हणून हांवें म्हटलां हें करपा खातीर खूब बरें जातलें. मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजना हेसल फ्री आनी इंट्रस्ट क्रेडीट
लो इंटरेस्ट क्रेडिट लोन हे कॉन्ट्रॅक्टरांक मेळटलें हेजेय बी खूब बरो फायदो हो कॉन्ट्रॅक्टरांक जावपाक शकता. विशेश करून जे नवीन कॉन्ट्रॅक्टर्स आमचे जे इंजिनियर्स भुरगे न्यू कॉन्ट्रॅक्टर्स जाता तांच्या खातीर ही बरी गजाल आसा. ग्रीन कॉरिडोर along the national highway first, along with the common utility duct of new road आनी एक्झिस्टींग रोडाकूय बी ग्रीन कॉरिडोर्स हे पयलीं नॅशनल हायवेचेर आनी ताज्या उपरांत स्टेट हायवेंचेर न्यू ग्रीन कॉरिडोर्स जातले आनी युटिलिटी डक्ट विल बी कंपल्सरी फॉर ऑल द रोड्स. वेरेवर द न्यू रोड्स फॉर्म जाता त्या जाग्यार युटिलिटी रोड्स हे विजन आमचे फुडल्या 50 वर्सां खातीर आसा. म्हणजे परत परत रस्ते खडप हे बंद जातले. न्यू ड्रिंकींग वॉटर डिपार्टमेंट DWD आमी फॉर्म केला. अंडरग्राउंड केबलिंग एक्रॉस द मल्टिपल कॉन्स्टिट्युएन्सीज सुरू आसा. टेम्पररी स्टेटस फॉर द म्युनिसिपालिटी वर्कर्स 7 वर्सां तांकां पुराय जाल्ले आसा. तांकां एक वेवस्थीत सॅलरी मेळची आनी पेमेंट दिवपा खातीर आमी तांकां टेम्पररी स्टेटस दितले. न्यू मोपा सिटी ही डेवलप जातली. सरावंडींग ऑफ द मोपा हे करपा खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. वेरियस टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर वेसायड एम्युनिटीज फॉर द क्रूज टर्मिनल वेसायड एम्युनिटीज ऑन बिचीस आनी नॅशनल हायवेजचेर म्हणजे एट एंट्री पॉयंट ऑफ ऑल द नॅशनल एंड स्टेट हायवेंचेर वेसायड एम्युनिटीज म्हणजे वॉशरूम आसतले, टॉयलेट्स आसतले, चेंजींग रूम आसतले. ह्या वर्साच्या भितर आमी ते पुराय करतले. द सेम फॅसिलिटीज वील बी एट द बीच सायट हाजेर अवेलेबल आसतल्यो. त्याच बरोबर टुरिजमाक हांवें त्या ती म्हटलां हे फावटीचो टुरिजम सेंट्रीक बजेट आसा. सगळ्यो टुरिस्ट आमच्यो ज्यो सिटीज आसा तेज्या खातीर वेगवेगळे थंयसर क्लीन नीट दवरपाक आमचो प्रयत्न करतले. क्रूज टर्मिनल, एरो टुरिजम, ओशनोरियम, छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युजियम आनी पर्वरी टावन स्क्वेअर ह्या टुरिजमाच्यो हायलायट्स ह्या फावटीच्या बजेटांत आसतल्यो. तुमी जर पळयलें जाल्यार आमी टॅक्स हॉलिडे फॉर मिनिमम 3 स्टार हॉटेल अँड हॉस्पिटल दोज हू आर इन्वेस्टींग इन इंटरलँड तालुका जे 6 तालुका हांवें डिक्लेअर केल्या त्या 6 तालुकांनी तांकां टॅक्स हॉलिडे मेळटली. ताजी डिटेलान स्कीम आमी रोखडेच दितले कितें टॅक्स हॉलिडे तांकां कशा पद्दतीचो बेनिफीट दिता तो. रिडेवलपमेंट ऑफ द प्रोजेक्ट थ्रू NBCC जो पब्लीक सेक्टर अंडरटेकींग नवरत्ना पैकी एक आसा कंपनी तांकां आमी आमचे मेजर प्रोजेक्ट म्हणजे जुंता हाऊस पणजेंतली गॅरेज क्वॉर्टर्स वेगवेगळे आनी सर्कीट हाऊस आनी प्रशासन स्तंभ त्या बदल तांच्या कडल्यानूय आमी विदावट एनी इन्वेस्टींग आमी प्रशासन स्तंभ पूर्णता बांदून घेवपाचोय ठरला. हेतून सरकाराचे पयशे कसलेच पयशे ह्या प्रोजेक्टांनी आसपाना. एस्टाब्लिशमेंट ऑफ द गोवा मरीटायम बोर्ड ह्या फावटीच्या बजेटाचे कारण मरीन मास्टर प्लॅनिंग करप आयज पर्यंत आमच्या कडेन मरीन मास्टर प्लॅन्स नाशिल्ले ते करून स्टेटीत मरीन डेवलपमेंट आनी जावपा खातीर मरीन बोर्ड आनी मास्टर प्लॅन हो उपयोगी येतलो. रिडेवलपमेंट ऑफ द जेटीज आनी इनलँड वॉटरवेज फॉर टुरिजम पर्पज हांव परत एकदां सांगता लोक वेगळ्या तरेन इंटरप्रेट करता. इंटरलँड टुरिजम जर वाडटले आसत जाल्यार ह्यो जेटीज आनी इनलँड वॉटरवेज आमकां आनीक वाडोवच्यो पडटल्यो. रो फेरीज वेट टू बी ऑपरेशनल. परचेज ऑफ द एडिशनल 108 एम्बुलन्सीस फॉर द ह्यो आनीक एम्बुलन्सीस ट्रॉमा युनीट आमी सुरू करतले. एडिशनल 108 एम्बुलन्सीस घेतले. एस्टाब्लिशमेंट ऑफ द कॅन्सर डे केअर सेंटर एट द बोथ द डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी दोनूय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां ही अपग्रेड करतले. ताज्या खातीर सेपरेटली हेड करून इनिशियली 5-5 कोटीचें प्रोविजन केलां. इन्फ्रास्ट्रक्चर आनी ह्युमन रिसोर्स म्हणजे तांकां डायरेक्ट घेवपा खातीरय बी आमी फायनान्सांतल्यान तांकां परमिशन दितले. आमी GMC सॅटेलायट OPD काणकोणा, कुडचड्या, पेडण्या हांगासर सुरू जावची हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसतलो. आमी स्ट्रिक्टली एनफोर्समेंट इन फूड सेफ्टी लॉज आनी रेगुलेशन्स हाजेर भर आसा. 8 न्यू इन्सेंटीव स्कीम अंडर द लॉजिस्टीक आनी वेअरहाऊस पॉलिसी हाजेर आमी लॉन्च केल्या. टॅक्स हॉलिडे फॉर द इंडस्ट्रीज अँड ऑर्गनायझेशन दोज हू आर इन्वेस्टींग मोर दॅन 5,000 crores of rupees एट अ टायम इन द स्टेट हाज्या खातीर आमी टॅक्स हॉलिडे दिवपाचो केला. तर डिटेलान ताची स्कीम ही लॉन्च करतले. वर्किंग वुमन हॉस्टेल 4 IDCनी येता. प्रमोशन ऑफ द सस्टेनेबल मायनींग रेग्युलेशन ऑफ द मायनर मिनरल्स हे परमीट करता. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर द सायबर सेक्युरिटी क्लाउड कॉम्प्युटींग अँड डेटा सायन्स
आमी सेटअप करता. एस्टाब्लिशमेंट ऑफ द ग्लोबल कॅपेसिटी सेंटर एट वेर्ना एंड प्रिफरेबली पॉलिसी फॉर द गोवन IT कंपनीज एंड गव्हर्मेंट IT प्रोजेक्ट हांवें बी मार्गाक लायतले. एम्पॅनलमेंट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर इन GWMC टू अवॉयड द डिस्पोजल ऑफ द वेस्ट हे ओपन एरियेन करपी आमी बंद करतले. ट्री हेल्थ मॉनिटरींग यूजिंग बाय द आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरवातीक आल्तीन आनी पणजे कारण जे खूब जुनी झाडां आसा ओके ताका आमी ऑक्सिजन बँक जी म्हणटा पळय न्ही ती शाबूत दवरपा खातीर ताजें ट्री हेल्थ मॉनिटरींग जें आहा पळय सुरवात करतले. प्रोटेक्टींग द आयडेंटिटी ऑफ द गोवन आयलँड्स एंड प्रोमोटींग द सस्टेनेबल टुरिजम हें करपाचें थारायलां. रिमुवींग द प्रोविजन ऑफ द exercising option of the small dealer under the VAT compensation scheme, thereby benefits given relief to the 2,500 small traders VAT जे भरताले त्यांच्या खातीर. Amnesty scheme for the waiver of the penalty for the registration and transfer of immovable property म्हणजे ज्यांच्यो 20-20 वर्सां पयलीं हावजींग सोसायटीनी फ्लॅट घेतलेले आसात तांच्या नांवार ते जावंक ना हाज्या खातीर तांकां वेवर दिवन एमनेस्टी स्कीम काडटली विथ द सिंगल विंडो तांच्यो लँड टायटल्स आनी फ्लॅट टायटल्स हे सगळे ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान तांकां ट्रान्सफर करून आपल्या नांवार करपाक घेवपाक मेळटलें. रिइंट्रोडक्शन ऑफ द वन टायम सेटलमेंट स्कीम फॉर द क्लियरन्स ऑफ द वॅट लिगसी डिस्प्यूट हे करतले. रॅशनलायझेशन ऑफ द एक्सायज स्लॅब अँड सिंगल पॉयंट टॅक्सेशन ऑफ लिकर हे करपाचें आमी थारायलां. प्रोवायडींग द फेसिलिटीज टू पे द इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स इन 2 installment ही फेसिलिटीज सगळ्यांक मेळटली. दुसरें अनाउन्समेंट जे आशिल्लें दीस इज द मेजर अनाउन्समेंट ताज्या भायर आमी रिक्रुटमेंट रुलांनी नवीन कोर्सीस आनी डिग्री आसा ते घालपाचें थारायलां. आयगॉट कर्मयोगी एप्लिकेशन हे गव्हर्मेंट स्टाफाक कंपल्सरी आसा. मॅटर्निटी लीव बोनस हे सगळे आमचे GHRTC स्टाफाक मेळटले. लॅपटॉप हे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल आनी मिडल स्कूल हातूंतय दिवपाचें आमी ठरयलां. मॅन्डेटरी आमी प्रायमरी स्कुलाक सुद्दां 4 लॅपटॉप दितले प्रत्येक क्लासा खातीर एक जेणे करून तांकां प्रत्येक क्लासाक एक म्हणजे एका स्कुलाक 4 लॅपटॉप प्रायमरीक सुद्दां दितले जेणे करून आनी इवन दो द ट्रेनींग फॉर द प्रायमरी टिचर्स तांच्याय बी निदान दे वेल वर्स वीथ दॅट लॅपटॉप तांकां टायपींग हे ते सगळें थंयच्या पासून तांकां एक आवड क्रिएट जावची म्हणून केल्लो हें. मॅन्डेटरी इंटर्नशीप फॉर द हायर एड्युकेशन courses, skill development, incubation and startup cell in a government colleges. Incubation and startup government colleges आमी सुरवात करता. New skilling course in across the various ITIs. Uniform color code for the government building for the various locations. दिवपाचें थारायलां. Pipe and automated irrigation system and strict action on the illegal borewell हे थारायल्लें आसा. Commissions of the Goa Tamnar project ह्या वर्साच्या भितर जातलो. न्यू स्कीम मुख्यमंत्री बस सहाय्य योजना आणि टॅक्सी सहाय्य योजना ही ह्या हितूंतल्यान सुरू केल्या. रिडेवलपमेंट ऑफ द बस स्टँड ऑन द PPP मोड हे थारायलां. न्यू बिल्डिंग ब्लॉक फॉर द अलायड हेल्थ सायन्स कॉलेज अँड द चेस्ट अँड TB हॉस्पिटल क्रिटिकल केअर हॉस्पिटल इवन दो फॉर गोवा मेडिकल कॉलेजी खातीर नवीन बिल्डिंग आमी बांदता. लेबर अँड एम्प्लॉयमेंट ह्या डिपार्टमेंटाक आमी नांव बदलून इट इज द डिपार्टमेंट ऑफ द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अशें केल्लें. इट इज अ लेबर एंड डेव्हलपमेंट उरचो ना आतां इट इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जातलो. डेडिकेटेड पोर्टल फॉर द गोवन फॉर द वॅकन्सीज इन प्रायवेट सेक्टर डायरेक्ट पोर्टलाचेर एप्लाय करून त्या कंपनीन ते वचूं शकतले. ओके. इन्क्रिजींग द रेम्युनरेशन ऑफ द पंचायत आनी ZP मेंबर तांचो वाडयला टप्प्या टप्प्यान फुडें आनीकूय वाडोवपाचो. कुणबी क्लोथ्स विल बी यूज फॉर द युनिफॉर्म इन अवर स्कूल आमच्या स्कुलांनी वापरपाचो थारायला. कन्जर्वेशन एंड रिवायवल ऑफ द सॉल्ट पेन्स restoration and degradation of the mangroves आणि गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड ओके हाज्या मार्फत हे करतले. ऑनलायन डिलिव्हरी ऑफ द पंचायत सर्विसीस अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ द ग्रँट इक्वली टू ऑल पंचायत आणि त्याच बरोबर लिंकींग टू द रिफॉर्म अँड रेव्हेन्यू जनरेशन ते जितके आमी सांगता तितके रिफॉर्म्स तेंच्यांनी करपाक जाय त्याच बरोबर तेंच्यांनी आपलो रेव्हेन्यू कलेक्शन करपाक जाय ताका लिंक करतले. कोण 50% कलेक्शन करता ताका 50%च ग्रँट मेळटली. तांच्यांनी पयलींच फाटल्या वर्साच्यो सगळ्यो 100% ग्रँट कलेक्ट केल्ली आसात जाल्यार 100% ग्रँट मेळटली. सेम फॉर्मुला इज ऑल्सो विथ द अर्बन डेव्हलपमेंट. ओके. सेटिंग अप ऑफ द
गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी आमी दिली, ताच्या खातीर आमी 10 कोटी रुपया बी पॉलिसी तयार करपा खातीर तयार केला आनी ती इम्प्लिमेंट करपाक दवरला. अपेडचे सेंटर आमी गोंयांत सुरू करता, रिजनल सेंटर, जेणे करून ऑर्गेनीक सर्टिफिकेशन खुबशा शेतकाऱ्यांचे बेगीन सुरवात जातले. एस्टाब्लिशमेंट ऑफ द कॅश्यू बोर्ड आनी बांबू बोर्ड, गोवा कॅश्यू बोर्ड, गोवा बांबू बोर्ड करता. गोवा पोल्ट्री बोर्डूय आमी करता. गोवा हॅपिनेस इंडेक्स टू बी फॉर्म्युलेटेड विथ द एक्सपर्ट्स इनपुट्स, हॅपिनेस इंडेक्स काडपाचो आमी थारायला. अटल आश्रा टू बी रिवॅम्प फॉर प्रोवायडींग द मॉडल हावसिंग बाय एम्पॅनलमेंटींग द कॉन्ट्रॅक्टर्स, घरां अर्दवट जी उरता ती पूर्ण जावची ताच्या खातीर हो आसा. भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजना हो नीट आनी जेई खातीर प्रोग्राम आसा. जेंडर बजेट स्टेटमेंट आमी इश्यू केला. 17.4 एलोकेशन ऑफ द टोटल बजेट इज प्लेस बिफोर द असेंब्ली, इट्स फॉर द वुमन. हें सांगता आसतना खूब बरें दिसता. इट इज आमीच फक्त जेंडर बजेट जो आसा पळय देशांत करता हाजो अभिमानूय आहा म्हाका. इनक्रीज इन द रेम्युनरेशन ऑफ द अंगणवाडी वर्कर्स, मल्टिपल स्कीम फॉर द सपोर्ट ऑफ द दिव्यांग पीपल, ऑर्गनायझेशन पर्पल फेस्ट ह्या वर्सा ऑर्गनायज करतले. कोर बँकिंग सोल्युशन फॉर द कॉपरेटिव्ह सेक्टर फॉर द फायनान्शियल इन्क्लुजन, वेगवेगळे कडेन ज्यो कॉपरेटिव्ह सोसायटी बुडयता ते आतां ह्यान फुडें बुडोवपाक मेळचे ना. दे वील कम ऑन द सिंगल प्लॅटफॉर्म ऑल द कॉपरेटिव्ह सोसायटी. त्या शिवाय तांकां कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट अलाउज करचें ना लोन दिवपा खातीर सुद्दां. ओके, रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन अप टू 1000 स्क्वेअर मीटर, ओके, इन अर्बन एरियाज एंड 600 स्क्वेअर मीटर इन रुरल एरियाज. हेजो अर्थ म्हणजे 200 जर फ्लोर वायज सुद्दां आसत जाल्यार ताका रेग्युलरायज करप आपल्या जागेन आसलेलें. इन द सेम केस वीथ द मॉडिफाय अमेंड करतले, रेग्युलरायझेशन एक्टाक अमेंडमेंट करतले. ओके, जेणे करून आमी स्ट्रेंथन द स्टेरींग कमिटी ऑफ द TCP डिपार्टमेंट बाय इनवॉल्विंग द मल्टिपल स्टेक होल्डर्स. प्लॅनिंग आनी हे वेवस्थीत जावचें ह्या खातीर आमी स्ट्रेंथन करता. सेम कमिटी TCPची आसलेलीच कमिटी आमी आनीक स्ट्रेंथन करपाची थारायल्या. न्यू पोलीस स्टेशन एट चांदोर आनी बाकीचे न्यू QR कोड बेस्ड सिस्टम जी आमी केल्या ताजो खूब मोठ्या प्रमाणात हॅसल फ्री ट्राफिका खातीर फायदो जातलो. न्यू एडवर्टायजमेंट पॉलिसी आमी हाडटा. सिंगल विंडो क्लियरन्स फॉर द इव्हेंट अँड आर्टिस्ट, हाच्या खातीर 2,500 पेक्षा चड लोक आसतले वेगवेगळे इव्हेंट करता तांकां इवन दो टिकेट्स तांकां GST परत दिवपाचें ती आमी थारायलां. एस्टाब्लिशमेंट ऑफ द गोवा स्टेट ऑडियो विज्युअल आर्कायव्स आमी एस्टाब्लिश करता. न्यू रवींद्र भवन एट द सत्तरी पेडणे आनी सांगे. स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन ऑफ द टायम बाउंड डेलिव्हरी फॉर द पब्लीक एक्ट थ्रू द ऑनलायन मोडाचेर करपाचें थारायलां. होलोग्राम फॉर द एक्सायज लिकर बॉटल फॉर द प्लगिंग ऑफ द रेव्हेन्यू रिसिप्ट आमी करपाचें थारायलां. प्रोमोटींग द एप्रेंटीस इन जर्नलिजम, नवीन जर्नलिस्टूय तयार जावपाक जाय त्या ती प्रोवायड करपाचें. आनी प्रोवायडींग फूल पेन्शन फॉर द फॅमिली ऑफ द एक्सपायर्ड जर्नलिस्ट हें करपाचें थारायलां. अ मेजर प्रोग्राम इन द फेस्टिवल कॅलेंडर have already ready reference for the tourist and public. हेजो आमी ऑलरेडी कॅलेंडर जो आहा पळय न्ही हो डिक्लेअर केल्लो आसा. तितूर आजुनूय एड जावंक शकता. प्रिपेरेशन ऑफ द स्टेट एटलास ऑफ गोवा आनी डेडिकेटेड गॅलरी टू डिस्प्ले ऑफ द श्री मारियो मिरांडा हाच्या खातीर लेट मारियो मिरांडा. शिफ्टींग ऑफ द प्रिंटींग प्रेस टू द IDC प्लॉट हे ह्या बजेटाचे हायलायट आशिल्ले. हांव हाच्या बजेटाक तुमी सगळ्यांनी बरी पब्लिसिटी दिवची तुमच्या लागीं मागता. देव बरें. एक दोन प्रश्न आसा. एक म्हणजे बजेट इम्प्लिमेंट करपाक मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू गव्हर्मेंटाचे खंयचे आसतले एक, आनी दुसरें म्हणजे 1 पॉयंट टॅक्सेशन लिकराक आसा ते एक्झॅक्टली कितें. आमचे पयलो विशय जो आसा पळय न्ही आमचो रेव्हेन्यू रिसिप्ट्स मी ऑलरेडी तितक्यो दाखयल्ल्यो आसा. ओके, ताज्या भायर आमचे म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस ग्रँट्स फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. इट इज ओन स्टेट ओन टॅक्स आनी नॉन रेव्हेन्यू टॅक्स हे जे आसा पळय न्ही तिको रेव्हेन्यू जवळपास सरप्लस बजेट आसा. त्या खातीर आमकां आनी कांयच प्रॉब्लेम येवं शकना. इवन दो वी हॅविंग म्हणजे अजून लागले आसत जाल्यार आमची क्रेडीट लिमीट जी आसा पळय न्ही इट इज अ मेजर म्हणजे ह्या वर्साक आसलेली क्रेडीट लिमीट आमी युटिलायज करूंक ना वीच इज मोर दॅन 4,500 वीच इज वी हॅव युटिलायज ओनली द 1,500. ताच्या खातीर पूर्णता रेव्हेन्यू सरप्लस डेट फिजिकल डेफिसीट जो दाखयला पळय न्ही इट इज एज पर नॉर्म्स. दुसरें म्हणजे सिंगल पॉयंट कितें म्हटलें तें वन टॅक्स हो तेंचीच डिमांड आशिल्ली. लिकर इंडस्ट्री कडल्यान ही डिमांड आयल्या. एकाच जाग्याचेर म्हणजे आमी एक तर होलसेला कडल्यान ते व्हरतात तेन्नाच कलेक्ट करप, बाकीचे मागीर ते करतले सो दॅट तो तांकां इज जातलो त्या खातीर ते करता.
सर मायनिंग स्टार्ट जातली म्हटलं या वर्सा पण तुम्ही प्रोजेक्शन काय दाखयला कितें ऑफकोर्स मायनिंगेचे प्रोजेक्शन आमी दाखयल्या अप्रॉक्सिमेटली 400 to 500 crores rupees ऑफ रेव्हेन्यू रिसिप्टान दाखयल्या लास्ट इयर 600 दाखयल्ले आमी म्हाका आत्तां फिगर याद ना पण लास्ट इयर जो आमी रेव्हेन्यू रिसिप्ट दाखयल्लो तितलो मोर दॅन 50% रेव्हेन्यू वी हॅव रिसिव्ड. थर्ड डिस्ट्रिक्ट म्हटल्यार तालुके खंयचे आसतले? थर्ड डिस्ट्रिक्टाचो अजून तेजी चर्चा जावप सुरू आसा. जोपर्यंत डिस्कशन जावंक ना सगळ्यां कडेन कॅबिनेटान हेतून डिस्कशन जातलें मागीर डिक्लेअर करतले. सीएम सर, तुवें स्पीचीन म्हटलें की फर्स्ट टायम you have received from the center 1,500 crore for capital expenditure. Could you give us a breakup of where this money has gone? For capital project, for the different projects. 3-4 projects that you could name. Of course. एक्चुअली हो प्रोजेक्ट जे आहा पळय न्ही हे तुका सांगपा खातीर 1,500 crores हे प्रोजेक्ट बेज येवंक नाशिल्ले. हे प्रोजेक्ट आमकां ज्या कॅपिटल प्रोजेक्टाक यूज करपाक जाय पयलीं तेका यूज करपाक मेळटाले म्हणून आमी जाय त्या प्रोजेक्टाक म्हणजे रिइन्स्टेटमेंट रोड आसतलो किंवा एखादो आमचो WRDचे प्रोजेक्ट आसतलो. So in terms of percentage, how much of It is good total as capital expenditure of the last year does this amount to the central? Total capital expenditure is roughly around 5,000 crores. So this would be about 20%. इंग्लिशीनूच घेतात ऑलमोस्ट इंग्लिशीनूच घेतात. एक्चुअली जी आसा कमिटी तेंची एक्झिस्टींग तिका स्ट्रेंथन करतले सो डॅट इट इज ऑफकोर्स म्हणजे आमी जे म्हटलां तितून त्या स्टेरींग कमिटी आसा तिका स्ट्रेंथन केल्ल्या कारणान एकंदर एखाद्या तालुक्याक म्हणजे थंयसले वॉटर सप्लाय थंयसले रोड कॅपिसिटी बाकीचे सगळे करून मेजर प्रोजेक्टाक परमिशन दिवप काय ना ही ती स्टेरींग कमिटी ठरयतली. एकंदर थंयसरलो आशिल्लो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पावर आसतली इलेक्ट्रिसिटी आसतली सिवरेज आसतली आमकां खंयसरूय जर व्हडलो प्रोजेक्ट येयलो आनी जर तो सिवरेज थंयसर फेसिलिटीज ना उदकाची फेसिलिटीज ना जाल्यार आतां पयलें आमी लोकांचे व्हडले बोवाळ जाता ताच्या खातीर हो जो हे केला त्याच स्टेरींग कमिटीक आमी आनीक स्ट्रेंथन केल्ली आसा. बीच नरिशमेंट आमच्या कडेन एक फॉरेन कंपनी कडेन आमचो टायप आसा. बीच सॉयल म्हणजे बीच इरोजन जे खूब मोठ्या प्रमाणात जाता ते स्टेबलायज करपा खातीर आमी तेंचे कडेन टायप केला. ट्रायल बेसिसचेर म्हणून आमी 3 बीचीस घेतले म्हणजे वॉटर लेवल जे फुडें येत आसा ते स्टॉप जावपाक जाय खंय तरी त्या खातीर बीच नरिशमेंट करतले. खूब कडेन इट इज अ डेन्मार्क खूब कडेन अशा पद्दतीचे प्रोजेक्ट जे आसा इन फॉरेन कंट्रीनी करीत आसा सो दॅट वी वॉन्ट टू प्रॅक्टीस दॅट इन द स्टेट ऑफ गोवा. आत्ता म्हाका तरी याद ना आमी खंयचे घेतले ते. आज का बजट मैंने जैसे एक्सप्लेन किया उसमें बजट साइज इज 28,163. इट इज अ रेवेन्यू एक्सपेंडिचर इज 20,299. कैपिटल रेवेन्यू एक्सपेंडिचर एंड कैपिटल एक्सपेंडिचर इट इज 7,863. मेजर अचीवमेंट मैंने जिस तरह से अभी पूरे बता दिया है विच इज यूनिफाइड पेंशन इट इज दिंडी एंड लहराई टेम्पल्स विच इज स्टेट फेस्टिवल गोवा राम निवास there is a Ram Niwas, Mukhyamantri Kaushalya Yojana, new scheme for the replacement of the old Balrath. This type of schemes we have given. The major achievement, which is a tax holiday for the industries and organization for investing more than 5,000 crores of rupees in the state of Goa. For them, we'll give the tax holiday. And even though for the tax holiday for the hotels and hospitals, those who are ready to invest in our remote 6 तालुकास for them also we are ready to give the tax holidays. इसलिए मैं फिर एक बार मेरे पूरे कैबिनेट कलीग्स और पूरे सरकार का मैं इसमें बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. खास करके यानी PPP बेसिस पे स्टेट में से मेजर प्रोजेक्ट हम स्टेट में डेवलपमेंट के लिए ले रहे हैं. आमचे हे जो आहा पळय न्ही वॉट इट इज कॅरी फॉरवर्ड तो 300 crores. कॅरी आमकां फाटल्या लोन घेवपाचोच आमचो फाटलो जो उरला तो जवळपास 3,500 आसा आनी ह्या वर्साची लिमीट आमची जवळपास 4,500च्या वयर गेल्या. आमकां लिमिटूच घेतले जाल्यार 7,000च्या वयर आसा 7 ते 8,000 तेंकता पण आमकां ताजी गरज ना. आमचो आमी रेवेन्यू सरप्लस दाखयता आसतना हो आमी बाय कन्सिडरींग 5,400 आमी दाखयला
बट वी आर व्हेरी मच कॉन्फिडंट आमकां तितके गरज लागची ना आमी दाखयता ना 5400 दाखयना वीच इज विदीन द FRBM लिमीट figures are expenditure 28,162 which are 63 म्हटलेले एक 28,000 दाखयता तो स्पीचार 28,162 crores तुम्ही कशात म्हणते स्पीचार सर हांगा थँक्यू एवरी टाइम निका अपोज जाता लास्ट टाइम तुम्ही ट्राय केली आता तरी तो आमी इंटरलँड टुरिजमा खातीर म्हणून सांगला डिक्लेअर केला थँक्यू